हॅलो. जय गुरु. गुरु. हा, ऐकू येतंय का? हो, येते व्यवस्थित येते. हा, तेच मला जरा थोडासा प्रॉब्लेम वाटला. ठीक आहे. मी शेअर करतो. चालेल. आपला 7वा धडा संपतच आलाय खरा, आणि मग आपण 8व्याला सुरुवात करूयात. चालेल. आपण सातवा तीन. झाला ना सगळा? नाही, अजून व्हायचंय, थोडासा राहिलाय. आणि मग आपण 8व्याला सुरुवात करणार होतो आज. ठीक आहे. काय बरं म्हणणार तुम्ही, शेवट आपण कोण करत होतो? 3. लताताई, तुम्ही होतात का? हं. हो, असावी बहुतेक, पण मला वाटतं झाली होती माझी टर्न. बर, तुमचं झालं होतं का? मग आपण आठवत नाही. अपर्णाताईंकडे जाऊ. वाचू ठीक आहे. शकते, वाचू शकते. बघू ना, अपर्णाताई. कुठून? तुम्ही 3 घेतलं होतं का? का कपिलजींनी घेतलं होतं 3? अरे, ते कपिलजींनी 3 घेतलं होतं. आमचे त्रिस्त. दोघांचे झाले होते, अपर्णाताईंचे झालं हा, होतं बहुतेक. नाही नाही, मग कपिलजी नक्की होते. मला आठवत आहे. हं. कपिलजींनी 3 घेतलं होतं. मग कपिलजी आत्ता जर का आत्ता अजून आले नसतील, तर मग विशाखाताईंकडे जाऊ आपण. नाही येत दिसल्या अजून मला विशाखाताई. ठीक आहे, सुकेशाताई आल्यात. बर, ठीक आहे. मोहिनीताई, तुम्ही आलेलात, मी बघतोय. हो, आले हा. मी. हा, घ्या ना, चत्वारः घ्या. चत्वारः, चतुस्र, चत्वारि, 4. हम्म. आता एवढंच वाचायचं. हा, एवढंच वाचायचंय. म्हणजे बघा, 4 आणि 3 आणि 4 वेगळ्या प्रकारे झाले. हो. पण पुल्लिंगी, थोडंफार स्त्रीलिंगी आणि थोडंफार. नपुंसकलिंगी. हा, बरोबर आहे. एक आपलं कुठलं तरी एक होतं. कुठला बरं श्लोक मला आता आठवतोय एकदम. चत्वारी वाचा मनसेंद्रियात बा विद्यात्मना वा प्रकृती स्वभावात मध्ये चत्वारी आलं होतं बघा. अच्युतम केशवम राम करोमि नारायणम. यज्ञत् सकलं परस्मै नारायण इति नमस्करोमि, असा तो श्लोक आहे. बघा, तो चत्वारी होता ना त्याच्यात. चत्वारी. हो. हो. बघा, सर्वशीर्षात पण आहे चत्वारी वाक्पदान. हा, चत्वारी चत्वारि वाक्पदानी वाक्पदानि. हा. गुणत्रयातीता देहत्रयातीता, बरोबर आहे बघा. बरोबर आहे. आणि चतुरस्त्र, हे कुठल्या तरी सेना होती ना हो? अस्त्रसेना म्हणजे अर्जुनाची सेना होती का? अर्जुनाचे महाभारतात उल्लेख आहे. हा, मी तेच म्हणलं, मला कुठेतरी ते वाचल्यासारखं आठवतंय, चतुरस्त्र सेना होती म्हणून. बर, चला. म्हणजे बघा, आपल्या हे वापरातले शब्द आहेत, पण असे कुठेतरी आपण कधीतरी श्लोकामध्ये वापरलेले असतात आणि आपल्याला ते असे आठवतात. ते ओरिजिनल बुद्धिबळाला सुद्धा चतुरंग म्हणायचे. हो, चतुरंग बरोबर आहे, म्हणतात. चतुरंग, बरोबर आहे. हे एकदम का दश वगैरे केलंय कोणास ठाऊक, पण आलेलं आहे. मोहिनीताई नंतर छायाताई आल्यात का? नाही येत. ठीक आहे, मग आपण लताताईंकडे जाऊ. खालचा हा शब्द वाचायचा आहे तुम्हाला, एकदम दश घ्यायचा आहे. लताताई, तुम्ही म्यूटवर आहात. हो सर, म्युटर होते. हा हा, दश, म्हणजे 10. 10. हं. आता इकडे क्रमवाचक शब्द. हा, पुढचं आता कोण प्रथम, घेतंय? हा, मग ठीक आहे, प्रथमः. हरकत नाही, तुम्ही हा वाचा. पंच. प्रथमः पहिला. कुठला ताई तुम्ही वाचताय? हे झालेलं आहे आपलं उजवीकडचं सगळं. पहिला, दुसरा, तिसरा, हे गेल्याच वेळी झालंय. हो, तेच मला आता आठवतंय. आपण मग मधल्या स्तंभामध्ये बघतोय. मधलं राहिलं होतं का? हा हा. हा, त्यातलं तुम्ही 10 पण मग घेतलं आणि मधले आता मधले पंच आला. दिसतच नाही. पंच झालं, पण मग
दश सहावं दिसत नाहीये ना. नाही नाही, एकदम पंचच दशक तुम्हाला आहे. घ्यायला सांगतोय. हे बघा असं हा, होतं. पंच. हे बघा हे केलं तेव्हा हा. तुम्हाला 10 दिसायला लागलं. हो. हा, मग मी तुम्हाला म्हटलं की अजून एक शब्द घ्या, म्हणून तुम्ही पंच म्हणजे 5 घेतलं. 5. हा. हा, म्हणजे तुमचे 2 शब्द आता झाले. कुठला झाले? हा. हा, आता अपर्णाताईंना पुढचा शब्द द्यायचा आहे आपल्याला. अच्छा. मग खालचं दिसलं आधी, मधलं दिसलंच नाही. हा, ते जरा मध्ये गॅप का आली हा. मला कल्पना नाही, पण बहुतेक त्यामुळे करून 5 पासून 10 पर्यंतचे जे शब्द आहेत त्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगी नाहीयेत. अच्छा, म्हणून. हा, म्हणून ते एकच रूप त्याचं दिलंय. अपर्णाताई आल्यात का? हो, आल्यात आल्यात, मी हो. बघितलंय. हा, घ्या. गाडी. हा, हा मधला स्तंभामधला घ्यायचा आहे तुम्हाला शब्द. शह. हा, 6 सहा. मराठीत. हं, सप्त. 7. बरोबर आहे. म्हणजे हे त्याला पुल्लिंग म्हणा, स्त्रीलिंग म्हणा, नपुंसकलिंग म्हणा, सगळ्यामध्ये याला सप्तच म्हणतात. म्हणजे सप्त धातू पण होईल किंवा सप्तदिन पण म्हणता येईल आणि सप्तपदी पण म्हणता येईल. सप्तरंग पण होईल. सप्तरंगही म्हणता येईल. हं? पुढे कोण घेत आहे आता? अपर्णाताई नंतर माधवीताई, दळवी असतील तर, नाहीतर नाहीतर मी. निशिगंधाताई. हा. सप्त नंतर अष्ट. 8. 8. 8 आणि पुढचं 9. 9. बरोबर आहे. बघा, नवग्रह म्हणतो आपण. नवरत्न, नवग्रह. नवरत्न पण आहे, बरोबर आहे. अकबराच्या दरबारात नवरत्न हो होती, हो बरोबर. हो. नवविधा भक्ती. नवविधा भक्ती म्हणजे काय होत आहे? मी ऐकलाय शब्द खूप वेळ. त्यांनी भक्ती किती प्रकारे करायची ते लिहिलंय. श्रवण, मनन, चिंतन, ओ, बर 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 कीर्तन, बर. भजन अशा सगळ्या प्रकारे, नामस्मरण, अशा सगळ्या प्रकारे 9 प्रकारे ती भक्ती करता येते परमेश्वराची. अच्छा 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 अच्छा, त्याला नवविधा भक्ती म्हणतात. बर, तुम्ही माझ्या ज्ञानामध्ये भर टाकलीत ताई. चालेल, मी म्हणलं होतं की आज आपला हा धडा संपेल, तर आपण माझ्या मते पुढच्या धड्याला सुरुवात करू. पाठ क्रमांक 8. अष्टम पाठ. आणि आता निशिगंधाताई नंतर सीमाताई सुलसळे आल्यात. हो, आल्यात. ताई घेताय का? हो. आणि हा उकारांत पूर्ण शब्द स्त्रीलिंग. तुम्हीच वाचणार आहात. हो. उकारांत स्त्रीलिंग शब्द धेनू. हं. उ म्हणजे ह्रस्व उ आहे बर का हा. हो. धेनुः धेनु धेनवः प्रथमा, धेनुं धेनु धेनुः द्वितीया, धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया, धेनवे धेन्वै धेनुभ्यां धेनुभ्यः चतुर्थी, धेनोः धेन्वाः धेनुभ्यां धेनुभ्यः पंचमी, धेनोः धेन्वाः धेन्वोः धेनूनां षष्ठी, धेनौ धेन्वां धेन्वोः धेनुषु सप्तमी, हे धेनो हे धेनु हे धेनवः संबोधन. आता याच्यामध्ये हे लक्षात घ्या, इथे हे धेनू मध्ये नु हा दीर्घ आहे आणि तसंच तो द्वितीय मध्ये पण दीर्घ आहे. बघा, इथे पण द्वितीय मध्ये दीर्घ आहे आणि इथे पण द्वितीय द्विवचनामध्ये दीर्घ आहे. आणि बाकी सगळीकडे तुम्ही जर का बघितलात तर तो, आणि इथे धेनू नाम मध्ये दीर्घ आहे, पण नाहीतर सगळीकडे तो ह्रस्वच आहे. आणि हे हे बघा, या ज्या गोष्टी आहेत ना, या वापरून 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 येणार आहेत आणि आपल्या हातनं लिहिताना चुका होणारच आहेत या. पण त्याविषयी आपण अजिबात काही खंत बाळगायची नाही मनात. लहानाचा दीर्घाचा ह्रस्व, ह्रस्वचा दीर्घ झाला होऊ देत, पण विभक्ती बनवायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, चालेल. मग आता पुढे कोण आहेत? आता विद्याताई तेंडोलकर आल्यात का?
हो हो आले. हा मग ताई आता हे बघा हा खालचं वाक्य वाचा आणि त्यातला एक शब्द कुठलाही घ्या, रज्जू घ्या किंवा हनू घ्या. हाँ। इसी प्रकार रज्जु हनु आदि अन्य उकारांत स्त्रीलिंगी शब्दों के रूप होते हैं. हा म्हणजे त्याचप्रमाणे रज्जु आणि धेनूप्रमाणेच हनु हा बरोबर आहे. धेनुप्रमाणे यांची रूपे होतात. हनु हा चालेल. मग आता रज्जू शब्द करा बघू ताई. रज्जुः रज्जु रज्जुः रज्ज रज्जवः प्रथमा रज्जवः प्रथमा. रज्जवः प्रथमा हा पुढे. रज्जुं रज्जु रज्जुः द्वितीया हम्म रज्ज्वा रज्जुभ्यां रज्जुभिः तृतीया हम्म रज्जवे रज्ज्वै रज्ज्वै रज्जवै रज्जवै रज्जुभ्यां रज्जुभ्यः चतुर्थी रज्जोः रज्जुवाः रज्जुभ्यां रज्जुभ्यः पंचमी रज्जो रज्ज्वाः रज्वोः रज्जूनां षष्ठी रज्वौ रज्वां रज्वोः रज्जुषु सप्तमी हे रज्जो हे रज्जू हे रज्जवः संबोधन. छान घेतलं ताई. एक दोन जरा थोडेसे उच्चारांमध्ये जरा थोड्या चुका झाल्या. वच्या तिथे थोडं हा ठीक आहे. हे होणार आहे हरकत नाही. ज्या अर्थी तुमच्या चुका होतात त्या अर्थी तुम्ही बरोबर म्हणायचा प्रयत्न करता, हे देखील त्यातनं सिद्ध होतं. कारण की करणाराच माणूस फक्त चुका करू शकतो, जो काहीच करत नाही तो त्याच्यातनं कधीच चुका होऊ शकत नाहीत. चालेल. तुमच्या नंतर कोण आहेत आता? कपिलजीत आहेत का? हो कपिलजी, तुम्ही हनु हा शब्द चालवाल का? हो चालवतो. एक प्रश्न होता त्याच्या आधी. बोला. रज्जू आणि हनुचा अर्थ काय आहे? रज्जू म्हणजे मज्जा, रज्जू म्हणजे थोडक्यात काय म्हणतो आपण, बारीक धाग्या टाईप, दोर धागा दोर धागा या टाईप. आणि हनु म्हणजे हनवटी. हनुवट. बर. तुम्ही बघा हनुमान हे नाव का पडलं माहितीये ना? हो तो सूर्याने वज्र फेकून मारलं म्हणून. बरोबर आहे. त्याचा घात हनुवटीवर झाला होता. बरोबर. हा. ओके. हनुः हनु हनवः प्रथमा हनुं हनु हनुः द्वितीया हन्वा हनुभ्यां हनुभिः तृतीया हा घ्या ना पुढे घ्या. पूर्ण शब्द तुम्हीच करायचा आहे. हन्वै आणि हनवे हनुभ्यां हनुभ्यः चतुर्थी हन्वः हनुवः हनुभ्यां हनुभ्यः पंचमी हन्वः हनुवः हन्वोः हनूनां षष्ठी कपिलजी, हे पहिली दोन पंचमीचं एक वचन आणि षष्ठीचं एक वचन परत नीट वाचाल सगळ्यांसाठी. पंचमीचं एक वचन आणि षष्ठीचं एक वचन. हन्वाः हनुवः. हनुवाहा असं का बरं वाटतंय तुम्हाला? जर धेनूचं धेनवाहा होतंय, मग ते हन्वाहा झालं ऑलरेडी. पहिलं जे झालं ते हनवाहा. आणि अजून एक रूप आहे ना तिथे, दोन रूप आहेत. हनोहो. हा तुम्ही हनोहो म्हणत नव्हता. हनोहो हनोहो. हा ठीक आहे. ओके. आणि षष्ठीचंही तसंच होईल. बरोबर. हा ठीक आहे चालेल. सप्तमी करा आता. हनौ हन्वां हन्वोः हनुषु हनुषु. करेक्ट. हनुषु सप्तमी. आणि हे हनु आहे का? हे हनु ओ आहे ना?
हे हनु नाही, तुम्ही अं, एकवचन वाचताय का द्विवचन वाचताय? ओ सॉरी, हे हनो, हे हनु, हे हन्वह संबोधन. नाही, हन्वह नाही, हनवह. हनवह. हा, तो पायमोड्या न नाहीये ना. बरोबर. हा, हनवह. ठीक आहे, चालेल. तर हा, मी एक हा, विचारू का? ते बोला. चतुर्थी, पंचमी, षष्ठी मध्ये जे 2-2 एकवचनाला दिलेत ते कुठलं कधी वापरायचं? म्हणजे दोन्ही चालतात, तुम्ही दोन्ही प्रकारे वापरू शकता. अच्छा. तुम्हाला नाही त्याला आठवतंय का त्वाम, त्वा, युवाम, वाम, युष्मभ्यम, वाह आपण केलं होतं, बरोबर? हा. हा, ती जशी 2-2 रुपये तशीच ही 2-2 रुपये. अच्छा. ते तुम्ही कुठलेही कुठलंही वापरा, दोन्ही बरोबरच आहेत. ओके. हा, चालेल. माझ्या मते तुमचाच टर्न आहे. हे याला मामा एक मिनिट, मी हे करतो मोठं, कदाचित. हा, बरोबर आहे, आता ठीक आहे. हा, दिसतंय का काय करायचंय आपल्याला? हो, निम्नांकित वाक्यों का संस्कृत में अनुवाद कीजिए. हा, म्हणजे खाली संस्कृत दिलेल्या मध्ये वाक्य वाक्यांचा बना. संस्कृत मध्ये अनुवाद करा. भारत में लोग गाय को पूजते हैं. हम्म. म, भारतात म्हणजे ते सप्तमी येईल. भारते भारते भारतेच्या ऐवजी भारतवर्षे म्हणतात. ओके. भारतवर्षे लोक. लोक म्हणजे जन्म जन्म कोण नाही, ज, अ, ज, जनह हे जन अकारांती सॉरी आहे. जन आता बघा, भारतवर्षे पूजते है. हा, म्हणजे अनेक वचन आहेत. लोक जास्त म्हणजे जास्तीचे लोक अनेक आहेत. वचन लोक आहेत म्हणून हा. जनाः. आता क्रियापद करून टाका ना पहिल्यांदा. पूजयन्ति. पूजयन्ति. चला, म्हणजे आता आपल्याला भारतवर्षे जनाः पूजयन्ति. पूजयन्ति. आता येऊन जाऊन काय राहिलं? गायको. हा, म्हणजे धेनु. आणि द्वितीय धेनूची द्वितीया पाहिजे. मग आपण आता धेनु होईल. हा, आपण धेनूची द्वितीया मागे जाऊ, धेनु. धेनु. ती रिफर करायला काही हरकत नाही आपल्याला, कारण की आत्ताच आपण हा शब्द बघितलाय. बरोबर. त्यामुळे तो आपला पाठ नाहीये, त्यामुळे आपण जरी कोष्टकात बघितलं तरी हरकत नाही. अरे बापरे, एक मिनिट. हा, पुढचं आता वाक्य. विशाखाताई नंतर सुकेशाताई आहेत का? आल्या का? मग अशी पर्यंत तरी नव्हत्या. एक प्रश्न आहे. हा, बोला. इथं भारत हे लिहिलंय, पण आपण भारतवर्षे म्हणालो तर भारतवर्षाचा भारतवर्षेत अर्थ पाहिजे. भारत हे मला कळलेलं नाही का वापरलं. तर भारतवर्षाचा ऍक्च्युअल अर्थ काय होतो? म्हणजे भारतवर्षेच नाही, भारतवर्ष म्हणजेच भारत देश. कारण आपण ते याच्यामध्ये म्हणतो, पूजेच्या संकल्पामध्ये म्हणतो, पण वर्ष म्हणजे भारत. तर बरोबर वर्ष आहे. म्हणजे पूजेच्या काय? संदर्भात आपण म्हणतो ना, भारतवर्षे रेवा खंडे. हो. हा, ते त्याचं कारणच आहे की भारताचा उल्लेखच भारतवर्ष आहे. अच्छा. आपण हिंदीवाल्यांनी आणि मराठीवाल्यांनी त्याला भारत केलंय. म्हणजे भारतवर्ष असा एकच शब्द आहे, त्यात संधी हो, बिंदी असं काही नाहीये. नाही, भारतवर्ष. आणि तुम्हाला माहिती आहे की भारतवर्ष म्हणजे अनेक राज्यांचा हा पूर्वीपासून समुदाय होता. म्हणजे आता जसं अमेरिका आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे ना, तर भारत अनेको वर्षांपूर्वीच ते होता. आणि बरोबर. म्हणूनच तुम्हाला वेगवेगळे राजे आणि त्यांची राज्य ही सगळी भारताच्या छत्राखाली होती, भारतवर्षाच्या. म्हणजे युनियन हा कन्सेप्ट आपल्या भारतीयांना खूप पूर्वी माहिती होता. पुढे ब्रिटिश लोकांनी येऊन या युनियन मध्ये फूट पडली. म्हणजे वर्षे म्हणजे वर्ष आपण म्हणतो ते नाही होत. म्हणजे नाही आपण नाही 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 नाही, ते वर्ष म्हणजे कालखंड असतो. कालखंड.
ज्याला आपण 12 महिने 1 वर्ष म्हणतो तो कालखंड झाला. आणि भारतवर्ष म्हणजेच भारत देश. पण प्रश्न चांगला होता कपिलजी. आपण म्हणजे वर्ष म्हणजे देश नाही, भारतवर्ष नाही म्हणजेच नाही भारत. नाही नाही, भारत हा. देश नाही, भारत म्हणजेच भारत म्हणजे वर्ष तो म्हणजेच भारत देश. दोन शब्द नाहीतच आहेत, एकच शब्द आहे. हा, तुम्ही भारत देशे पण म्हणू शकता बरं का. पण हा भारत ते जरा मला देश खटकतोय. म्हणू शकतो. मी दुरुस्तच करायला पाहिजे ना. म्हणजे ते प्राचीन नाव आहे. आपण आता प्रचलित भारत करून टाकलं त्याचं, पण ते बरोबर. भारतवर्ष हा त्याचा प्राचीन सांस्कृतिक मूळ नाव नाव आहे, आहे. मूळ मूळ नाव. नाव आहे. अगदी बरोबर आहे. एक मिनिट. हा, ठीक आहे. हा, पुढचं कोण करणार होता आता? माझ्या मते कपिलजींनी शंका विचारली होती, पण टर्न कोणाची होती? मोहिनी त्यांची होती माझ्या मते. मोहिनी ताई, तुमची आहे आता पाळी. हो घ्या. हो. गाय चारा खाती है. हा. गाय चारा खाते. बरोबर आहे. क्रियापद काय आहे? खाते. खाते. ठीक आहे. खाते किंवा खाती है. हा. आणि गाय कोण खाते? चारा. गाय गाय खाते. म्हणजे गाय कोण आहे गाय खाते वाक्यात? करता. हा, आणि काय खाते? तर चारा. म्हणजे चारा चारा हे कर्म आहे. कर्म. करता गाय आपल्याला आहे लक्षात आला, कर्म प्रथमा. लक्षात हा. आलं, आणि हो क्रियापद आपल्या लक्षात आहे, हो. आलेलं आहे. धेनु. हा धेनु. हा चाराला संस्कृत मध्ये काय म्हणतात? धेनु. हा, तृणानी. तृणानी. हा, आता एक गाय खातीये म्हणजे काय होईल? खादती. खादती. बरोबर. हा, धेनु तृणानी खादती. बघा. हो. आणि इथे तृणानी काय झालं तर, तृण म्हणजे एक असं गवताची काडी होते, पण गाय कधी अशी हो. एक काडी खात नाही, तर अनेक काड्या नाही, खाते. बरोबर. अनेक काळानं खाते. म्हणून तृणानी तर घ्यायचं. तृणानी बहुवचन द्वितीय. बरोबर. द्वितीय तृणा. बहुवचन. बरोबर. हा, द्वितीय बहुवचन. हा, चालेल. पुढचं कोण आहेत आता? मोहिनीताई नंतर लताताई. चारा जंगल में होता है. गवत जंगलात होते. बरोबर आहे ना? हा, जंगलामध्ये तयार होते, उगवते, काही म्हणा. असते. असते. असते चालेल का? हो, असते. बरोबर आहे ना. मग तृणम. आता बघा, चारा. चारा म्हणजे तृण. तृणम मग आता एक काडी जंगलात असते का? नाही. हा तृण आणि हा, जंगल जंगल में. वन. वन. वनम. मग त्याची काय होईल? जंगल में म्हणजे तृण आणि वने. हा, करेक्ट. बरोबर आहे, कारण की स्थानदर्शक आहे म्हणजे सप्तमी झाली. तृणानी आणि भवती. भवंती. भवंती. हा, भवंती अनेक असल्यामुळे अनेक वचन. अरण्ये पण चालेल शब्द, वने किंवा अरण्ये. अरण्य. बर. अरण्य. हा, अरण्य विशेष असेल म्हणजे वनात म्हणजे नाही, ठराविक वन आणि गाव अरण्य दोन्ही एकच आहे. सारखं. तृणानी अरण्ये भवंती. अगदी बरोबर. चालेल. पुढे कोण घेत आहे? अपर्णाताई. हो. किसान गाय पालता है. हा, कर्ता शेतकरी कर्म गायी क्रियापद सांगा. करता किसान, शेतकरी, कर्म गायी, आणि क्रियापद पालता है. पाळणे. पाळणे. पाळणे हे क्रियापद आहे. कृषकः धेनुः पालयति. हा, आता धेनुः किंवा त्याचं मला विभक्ती आणि वचन सांगा बघू ताई. गायेचं काय असेल? द्वितीय. द्वितीय पण काय? द्वितीय अनेक वचन. बहुवचन.
बहुवचन हा. बरोबर आहे. हा, म्हणजे आता आपल्याला फक्त हो. येऊन जाऊन काय धेनूचं बहुवचन आपल्याला माहिती नाहीये, कारण की आपलं हा. आता नुकतंच शिकलोय म्हणून आपलं पाठ नाहीये, बाकी काही नाही. हम्म. धेनुहू बघा, धेन तो नू जो होता ना तो दीर्घ झालाय. हम्म. किसान म्हणजे कृषी बल किंवा कृषक म्हणू म्हणू शकता तुम्ही, शकः. किंवा हम्म. कृषी बल, दोन्ही समानार्थी शब्द आहेत. हम्म. आणि पालयती, शेतकरी गायी पाळतो, हम्म. शेतकरी गायींना पाळतो. पुढे निशिगंधाताई. हाँ, गाय का दूध पुष्टिकारक होता है. गाय का दूध म्हणजे धेनोः दुग्धम बलवर्धकम अस्ति. हा, आता दुग्धम हे आपण नपुसकलिंगी घेतलं, म्हणून म्हणजे ते बलवर्धकम, पुष्टिवर्धकम पण म्हणता येईल. पुष्टिवर्धकम, मला तेच म्हणायचं होतं खरं, पुष्टिवर्धकम हा, अस्ति. हा. किंवा पुष्टिकारक हा पण शब्द आहे बरं का, संस्कृत शब्द आहे. चालेल कुठले पण त्याचं हा, दोन्ही चालेल, अगदी चालेल. द्वितीयेचं एक वचन घ्यायचं. पुष्टिवर्धकम म्हणजे वाढवणारा, आणि पुष्टिकारकही अर्थ म्हणजे तो देतो वाढवणारच. वाढवणारच, बरोबर आहे. धेनोः दुग्धम हा, पुष्टिकारक, धेनु ही षष्ठी आहे. षष्ठी एक वचन. हा, धेन्वाहा पण चाललं असतं. बरोबर आहे. हम्म. पण गाय ही एक आहे ना, हो, गायों पण का नाही म्हणलेलं. हो, गायों का नाही. हा, त्यामुळे म्हणून धेनु, अस्तिच, संती नाही. हा, हा असती होईल ते. पण धेनो तसं धेन्वाहा पण एक वचनच आहे षष्ठीचं. बरोबर आहे. हम्म. आणि वाक्यातला करता काय? दूध. बरोबर. आणि म्हणून ते दुग्धम हे प्रथमा एक वचन वचन. नपुसकलिंगी, हम्म. आणि त्याचं विशेषण म्हणून पुष्टिकारकम झालं, पुष्टिकारकम, ते पण नपुसकलिंगी प्रथमामध्येच एक आणि वचन. एक वचनात केलं. हम्म. चालेल. पुढे सीमाताई. हो, गाय के दूध में मिठास रहती है. म्हणजे गाईचं दूध गोड असतं असा अर्थ आहे ना मराठी. आता अगदी शब्दशः अर्थ काढायचा झालं तर गाईच्या दुधामध्ये गोडवा असतो. गोडवा असतो. असतो. हा. अगदी शब्दशः काढलं तर, पण आपण गाईचं दूध गोड असतं असं धरूया. हा, मग काय होईल? परत आता धेनो हो दुग्धम मधुरम अस्ति. हा, धेनो हो म्हणजे धेनूचं दुग्धम मधुरम अस्ति. अगदी छान, सोपं, छान केलं वाक्य तुम्ही. पुढे कोण येत आता तुमच्या नंतर? विद्याताई तेंडुलकर. बालकों को गाय का दूध देना चाहिए. लहान मुलांना गाईचं दूध दिलं पाहिजे. बालकच मुलांना षष्ठी घ्यायची काय ते बघा ना, बालकाः धेनुस्य दुग्धम देना चाहिए. बर, वाक्यामध्ये देण्याची काहीतरी क्रिया चालली आहे, बरोबर आहे? हो. कोण दूध देण्याचं चाललंय आणि बरोबर आहे. बालकांना, कोणाला म्हणजे बालक, आणि बालकांना म्हणजे देण्याची क्रिया बालकांवर आणि गायी, आणि त्याच्यामध्ये आपण गाय का हे दुधाचं संबंधकारक माहिती देत आहेत.
हा म्हणजे हा म्हशीचं नाही म्हणत आहेत किंवा शेळीचं नाही म्हणत आहेत, गाईचं म्हणतात. हो म्हणजे धेनू शब्दाची षष्ठी कुठेतरी यायला पाहिजे. षष्टी धेनो हो चला म्हणजे धेनू एक तरी शब्द धेनो आपल्याला कळला. आता हम्म. बालकोंको इथे अनेक वचन येणार त्याचं. बरोबर आहे. मग म्हणजे बालकाहा तर हा अनेक वचन, पण अजून बालक आपल्याला विभक्ती कळत नाहीये. हा हम्म काय असू शकते? चतुर्थी का आता कामना दूध आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दूध काय आहे? काय दिलं धेनू पाहिजे हो ते दूध दुग्धम दिलं पाहिजे. आणि देना दूध चाहिए चाहिए हा. म्हणजे देण्याबद्दल काहीतरी आहे. हो बरोबर. हा मग आता विचार करा, म्हणजे दूध हे वाक्यामधलं काय होईल? कर्म आहे हे. हा, अं, काय दिलं पाहिजे कोण दिलं पाहिजे? दूध म्हणजे तो कर्ता काय होईल दिलं ना. पाहिजे? दूधच म्हणजे अकर्मक बरोबर आहे ते. आहे, अकर्मक आहे. चला हा हा हे लक्षात आलं पाहिजे. हा. हा, बघा बालकेभ्य बालकेभ्य धेनोः दुग्धम मुलांना दातव्यम नेहेशी हा नी बरोबर ना, हो मुलांना म्हणजे काय होईल? स लाते सला नाते, पण चला कुठलं नाते होईल? चतुर्थी होईल. चतुर्थी का बरं चतुर्थी होईल? कारण की बालकांप्रती हो बरोबर देण्याची क्रिया होतीये, बरोबर. दुधाला हो देण्याची क्रिया होतीये आणि दूध कोणाप्रती दिलं जात आहे? बालकांप्रती दिलं बालकांप्रती जात आहे. हम्म म्हणजे बालकाची चतुर्थी व्हायला पाहिजे, म्हणून ते बरोबर. बालकेभ्य झालं. बालकेभ्य धेनोः दुग्धम दुग्धम दातव्यम दातव्यम. तुम्हाला आता बघा कर्तव्यम दातव्यम देणे दातव्यम आहे किंवा दिले पाहिजे, दोन्ही प्रकारे होतं. हम्म बरोबर. करायला पाहिजे आपण कर्तव्यम म्हणतो. पूर्वी ही हम्म रचना आपण केलेली आहे, आठवत आहे? हो हो हा तसं तिथे दातव्यम आहे, म्हणजे देना चाहिए किंवा दिले पाहिजे किंवा देणे दिले आहे. पाहिजे. हो येते लक्षात ही चतुर्थी कशी आली आहे? कारण की हो दूध द्यायची बालकांना क्रिया कोणाच्या प्रती झाली आहे? बालकांप्रती हा म्हणून ती हम्म. चतुर्थी झाली. बालकेभ्य हा चालेल. पुढे आता कोण करतंय तुमच्या नंतर? कोण आहे पुढे? हे असणार कपिल असणार ना माझ्यानंतर. मी म्हणून तर मीच आहे. बघतोय. मी हा घ्या. गाय गाय में देवता निवास करते हैं. हम्म अं, कर्ता कर्म क्रियापद ओळखा. पहिलं. देवता राहतात, सो देवता करता झाला. अगदी आणि बरोबर. आणि क्रियापद ते काय आहे? बहुवचन आहे, अनिवसंती. बरोबर आहे. चला म्हणजे सो राहायची क्रिया करतायत, म्हणजे राहणे ही हे क्रियापद आहे. बरोबर, सो ते देवता हा निवसंती असं होणार. चला एक तर आपल्याला दोन दोन हिशोब लागले. कर्ता झाला, क्रियापद झालं. मग आता हो गाय आता मे म्हणजे म्हणजे सप्तमी सप्तमी. चला म्हणजे येऊन आणि जाऊन एक आपल्याला वचन फक्त सप्तमी म्हणजे एक वचन आहे. धेनौ हा तर आता देवता आपण हा फक्त बघूयात निवसंती. धेनूच आहे की नाही, कारण की आता अजून आपला शब्द पाठ नाहीये. धेनू किंवा धेनवाम दोन्ही चालेल. हो हा धेनू किंवा धेनवाम. बरोबर. चालेल. पुढे कोण आहेत आता तुमच्या नंतर? विशाखाताई आहेत. गाय का गोठा खेत में है. हा गाय का म्हणजे तो षष्ठी झाली. धेन चला धेनवाहा. गोठ्याला काय म्हणतात माहित नाही. खेत म्हणजे
कृ क्षेत्र 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 क्षेत्रम खरं क्षेत्रम अस्ति तर होईल. तर आता खेत मे म्हणजे काय? हा. खेत मे म्हणजे खेत मे म्हणजे खेत क्षेत्राची सप्तमी होईल. हा मग काय होईल ती? अ, अ, क्षेत्रम हा शब्द आहे. थांबा थांबा, कोणी क्षेत्रम मदत नका म्हणजे करू, त्यांना करू दे. क्षेत्रे क्षेत्रे बरोबर आहे, क्षेत्रे. क्षेत्रे वनमचं जसं वने होईल तसं क्षेत्रमचं क्षेत्रे. क्षेत्रे क्षेत्रे हा अस्ति हा म्हणजे धेन्वा हा काय गोठा बरोबर, अगदी छान. क्षेत्रे अस्ति. हा तर गोष्ठ गोष्ठ ओके. आणि धेनो हो बर का षष्ठी. नो हो हा मी धेन्वा हा म्हटलं ते पण हा, चालेल आपण मला. बघू ना आपण. षष्ठी चालेल ना, धेनो किंवा धेनवाहा. तुम्ही धेनवाहा म्हटलात का? हा हो धेन्वा हो चालेल चालेल, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, काही चुकलं नाहीत मग तुम्ही. गोष्ट हा गोष्ट हा गोष्ठ म्हणजे हे गोठा, गाईचा जो गोठा असतो ना आपण, जिथे आपण शेणाने सारवतो. हा हा. शेत. पुढे कोण करणार आहेत आता? मोहिनीताई. मोहिनीताई. हो सर. गाय के लिए जल लाओ. हा हा गाय के लिए म्हणजे गाय के म्हणजे प्रति पण म्हणू हा शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. गाय के प्रति जल प्रति. लाव. जल लाओ. हा सो मग प्रति म्हणजे काय होईल? प्रति म्हणजे आत्ताच आपण बघितलं बघा, चतुर्थी. आपण ईश्वराप्रती नमस्कार हा करतो. चतुर्थी. चतुर्थी हे लक्षात आलं पाहिजे. हा म्हणजे आता आणि चतुर्थी, गाईचं काहीतरी चतुर्थी विभक्ती करायची आहे. विभक्ती करायची. हा आणि आणि जलचं जलम. जलम. हा जलम. आणि लाव म्हणजे काय? हम्म. आपण शिकलो होतो, हा धातू एकदम सोपा होता. नेणे आणि आणणे नय या अर्थी. थांबा, नय नको ताई आनय. प्लीज, त्यांना नका हा, कोणी हा. मदत करू. जलम. हा हा आनय. जलम आनय बरोबर आहे, आज्ञार्थी आहे ना, इथे या. आपण आज्ञा करतोय. लाव लाव. म्हणजे गायीच्या प्रती जलम आनय. आता आपल्याला येऊन जाऊन काय फक्त बघायचंय की गायची त्याची. हा हा सतुर्थी आणि काय ते आपण बघूयात धेनवे. ना, हरकत नाही, हरकत नाही, आपण बघायचं पुस्तकामध्ये. चतुर्थी धेनवे धेनवे. किंवा धेनवई दोन्ही धन्वई. चालू शकतात. धेनवई. ठीक आहे. हम्म. आपलं हेच चाललं. बघा धेनवे वापरले धेनवे त्यांनी. जलम आनय. बस. आनय. नय म्हणजे ने, आनय म्हणजे आण. आन. पुढे मोहिनीताई नंतर आता कोण आहेत? एकदम लताताई आहेत. हो सर. जो गाय की सेवा करेंगे उन्हें आनंद होगा. म्हणजे जो गायीची सेवा करेल त्याला आनंद होईल. हा म्हणजे आता हे वाक्य भविष्यकाळी वाटतं, बरोबर? हो. हा हे भूतकाळ पण नाही आणि आता कोणी सेवा करत पण नाहीये. हा हा म्हणजे जी काही आपल्याला क्रियापद आहेत ती आपल्याला भविष्य काळामध्ये वापरायची आहेत. आता करेंगेच करी आम्ही. नाही, करिष्यती करिष्यामी असं होतं, बरोबर आहे? नाही आता आपण करिष्यामी. ते रूप नंतर करूयात, पण काहीतरी भविष्यकाळी करायचंय. आणि होईल बद्दल